नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1035वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझा पहिली रचना आहे ती अशी. कुछ भी अपेक्षा के अनुसार अच्छा हो गया तो ठीक ही लगता है, पर जब अचानक कुछ अच्छा हो जाए तो बहुत ही खुशी होती है. आता आपण दुसऱ्या भागात जातोय रचनांच्या. ब्रह्मसूत्रांच्या अभ्यासात आपण या 17व्या भागात पहिला संपवून दुसऱ्या विभागात आलो. पहिल्या विभागात सांगितलं की ब्रह्मांड बनण्याची क्रिया ब्रह्मापासूनच झाली. तो सगळीकडेच असतो, नेहमीच असतो, पहिल्यापासूनच असतो, सगळ्यांच्यामध्ये असतो. फक्त काही वाक्यांच्यामुळे काही शंका येतात, त्या अशा की तो ब्रह्मच असतो की आणखीनच काही असतं. दुसऱ्या व तिसऱ्या विभागात यावरच विचार केलेला आहे. ब्रह्म सगळीकडेच असतं हे सगळ्याच उपनिषदांमध्ये सांगितलं आहे. पण दुसऱ्या विभागातला पहिला आणि एकूण 32वं सूत्र असं आहे. छांदोग्य आणि इतर उपनिषदांमध्ये देखील सांगितलंच आहे की ब्रह्मावरच ध्यान केंद्रित केलं पाहिजे. यावर शंका अशी आहे की सगळं ब्रह्मच आहे आणि ते सगळं ब्रह्मापासूनच उद्भवलेलं आहे. जे काही आहे ते ब्रह्माच ते टिकवतो आणि ब्रह्मामध्येच ते शेवटी मिसळून जातं. चित्त शांत ठेवून त्यावर ध्यान केलं पाहिजे. आता माणूस जे काही करतो ते तो तसं करायचं ठरवतो म्हणून करतो, आपल्या इच्छेने. माणूस कोण आहे? मन, शरीर म्हणजे ऊर्जा आणि बुद्धी म्हणजे प्रकाश, असं सगळं मिळून माणूस बनतो. आता शंका अशी की जो या शरीराच्या आत आत्मा आहे आणि जो शरीराशी, मनाशी आणि बुद्धीशी जोडला गेलेला आहे, त्या आत्म्यावर ध्यान करायचं आहे की ब्रह्मावरच ध्यान करायचं आहे? काही लोक म्हणतात की आत्म्यावर ध्यान करायचं आहे, कारण माणूस मनाने ध्यान करतो आणि त्या मनाचं थेट नातं आत्म्याबरोबरच असतं, ब्रह्माबरोबर नाही. काही लोक म्हणतात की इथे ब्रह्माचं नाव घेतलेलं आहे ध्यानासाठी, मग आत्म्याचा विचार कशाला करायचा? आणखी काही लोक म्हणतात की हे काही विशेष नाही, ही काही ब्रह्मावर टीका नाही, कारण असं आहे की ध्यानाचा उद्देश मन शांत करणं हा आहे. आणि जर सगळं ब्रह्मच असलं तर मग कशातनं काहीही बनलं तरी ते ब्रह्मच की. त्यामुळे शांत होण्यासाठी ध्यान करायला हवं. मग शांत होणं जर उद्दिष्ट असलं तर ब्रह्म हे उद्दिष्ट राहत नाही. कशावर तरी एकावर सर्व लक्ष केंद्रित करणं म्हणजे ध्यान. आणि केंद्रित करणं कसं? तर मनाने आणि शरीराच्या शक्तीने. आता हे तर आत्म्याचं काम आहे आणि आत्मा तर हृदयात असतो म्हणतात. म्हणजे हृदय छोटंसं आणि त्यात आत्मा तर अगदी धान्याच्या दाण्याच्या एवढा. यावर एक प्रश्न असा की मग छोट्याशा आत्म्यासाठी पृथ्वीपेक्षाही विशाल असं वर्णन करता येणार नाही. तो आत्मा इतका विशाल आहे असं काही म्हणता येणार नाही. आणि म्हणून सूक्ष्म आणि विशाल असं दोन्ही एकाच गोष्टीसाठी आपण म्हणू शकत नाही. आणि जर यापैकी एकाचा स्वीकार करायचा असेल तर सूक्ष्माचा स्वीकार जास्त संयुक्तिक, कारण ब्रह्म विशाल हे पटण्यासारखं आहे. पण आत्माच ब्रह्म असतो असं म्हटलं तर तो विशाल असतो असं पण म्हणता येत नाही. शिवाय पूर्ण शांत असणं हे ब्रह्माचं लक्षण आहे आणि अगदी सगळेच गुण असणं म्हणजे ब्रह्म, हेही म्हटलं जातं. आता पुढचं या विभागातलं दुसरं आणि एकूण 33वं सूत्र आहे. आणि म्हणून जे गुण ब्रह्मामध्ये आहेत असं सांगायचं आहे ते व्यक्त झाले आहेत. वेद कुणी एकाने लिहिलेले नाहीत. त्या काळात वापरलेले शब्द त्याच अर्थाने आताही वापरतायत असं पण धरून चालावं लागतं. ब्रह्मात सगळंच असतं म्हटल्यावर त्या अर्थाचा स्वीकार करणं न करणं असंही शक्य नाही. निर्मिती, पोषण आणि अंत असे तिन्ही तो ब्रह्मच करतो.
पापापासून तो मुक्त असतो, आकाशा एवढा असतो, सगळं काही तोच करतो, मन आणि शक्ती ऊर्जा यांना जोडलेला असतो वगैरे. आत्मा आणि ब्रह्म या दोघांनाही लागू आहे. आणि आत्मा मूल आहे, तरुण आहे आणि म्हातारा आहे, स्त्री आहे आणि पुरुष आहे असा कुठेही उल्लेख नाही. वर्णन आहे ते फक्त तो सगळीकडे आहे आणि सगळं करणाराही तोच आहे एवढंच. तो करणारा असतो तेव्हा त्याच्यातून बनलेले मन आणि क्षमता दोन्ही असतात. आणि जेव्हा तो नुसता असतो तेव्हा न बदलणारा शुद्ध ब्रह्म असतो. याच्या पुढचं या विभागातलं तिसरं आणि एकूण 34वं सूत्र आहे. या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एकट्याच्या आत्म्यात दिसत नाहीत म्हणून त्या ब्रह्मातच असणार. पक्का निश्चय, कुठल्याच एका जागेत न मावणं, कुणाशीही न जोडलेला असणं, पृथ्वीपेक्षाही मोठा, हे सगळं एका आत्म्याला लागू होत नाहीत. यावर शंका अशी की मग शरीरात देखील ब्रह्मच नसतं का? यावर उत्तर असं की हो असतं, पण ब्रह्म फक्त एकाच शरीरात नसतं, सगळ्याच शरीरांमध्ये, पृथ्वीच्या आत आणि पृथ्वीच्या बाहेर, अगदी सगळीकडेच असतं. वैयक्तिक आत्मा शरीरात असतो आणि शरीर सोडून कुठेही नसतो आणि तिथेच तो सर्व अनुभव घेतो. यानंतर आपण ब्रह्मसूत्रातलं दुसऱ्या विभागातलं 4थं आणि एकूणातलं 35वं सूत्र घेऊ. यात कुणीतरी करणारा आणि तो काहीतरी करणारा अशा 2 गोष्टी आहेत. या मनाशी जोडलेल्या आहेत. ब्रह्मामध्ये काय असतं हे याआधी सांगितलं. आता मी इथून सुरू करीन आणि इथपर्यंत जाईन. हे करताना आत्म्याशी संबंध येतो. शरीर आहे, त्याने ध्यान केलेलं आहे आणि त्याने काहीतरी मिळवलं आहे. ब्रह्माने ब्रह्मापासून सुरुवात करायची आणि ब्रह्मापर्यंतच पोचायचं हे बरोबर वाटत नाही खरं, कारण सगळे गुण हे मन आणि शरीर यांच्याशीच तर जोडलेले असतात.